ठाण्यातली आपण हे दृश्य पाहतोय। मुंब्रा दुर्घटनेनंतर मनसे आता संतप्त झालेली आहे आणि मनसेने हा मोर्चा ठाण्यामध्ये काढला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि आता पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सरकारचं नेमकं काय उपाययोजना असणार आहे, काय म्हणणं असणार आहे या संदर्भात आता हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। सरकारला या संदर्भात सवाल जो आहे तो उपस्थित केला जाणार आहे आणि काल जी ठाण्यामध्ये मुंब्र्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्यावरून आता मनसे आक्रमक झाले। सरकारचा निषेध या ठिकाणी केला जात असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय मोठ्या संख्येने गर्दी जमलेली आहे, मनसेचा मोर्चा निघालाय, सध्याची काय अपडेट? नवोदय मैदान या ठिकाणावर सदरचा मोर्चा निघाला होता। मनसेच्या वतीने धडक मोर्चाच्या विरोधात आज आयोजन करण्यात आलं होतं। मुंब्राची जी काही रेल्वे दुर्घटना झाली होती याच्या विरोधात आज मनसेच्या वतीनं जो काही मोर्चा आला आहे तो ठाण्यातील रेल्वे स्थानक या ठिकाणी आला असता। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 या ठिकाणी मोर्चा थांबवण्यात आला आहे। विशेष म्हणजे रेल्वे पोलीस आणि ते काही साधे पोलीस आहेत त्याच्याबरोबरच ठाणे पोलिसांच्या वतीने या ठिकाणी बॅरिकेड टाकण्यात आले की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात घुसू नये किंवा रेल रोको करू नये अशा प्रकारचं संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा जरी मोर्चा असेल तर रेल्वेच्या वतीने पूर्णपणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आता पुढची नेमकी भूमिका मनसेची काय असणार आहे या संदर्भात काय माहिती मिळते? मनसेचं एक शिष्टमंडळ आहे ते रेल्वेचे जे काही स्टेशन मास्तर आहेत या ठिकाणी जाणार आहे, त्यांचं निवेदन त्या ठिकाणी देणार आहेत। निवेदनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नयेत असं धमकीवाला इशारा मनसेच्या वतीने देण्यात येणार आहे। भविष्यात जर असं काही झालं तर नक्कीच याचा परिणाम रेल्वे सुविधा भोगावा लागेल असं देखील मनसेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। निश्चितच, मात्र आता हा मोर्चा पुढे नेमका कुठे धडकणार आहे आणि यानंतर पुढे नेमका मार्ग कसा असणार आहे या मोर्चाचा? ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मोर्चा थांबण्यात आलेला आहे। आता थोड्या वेळातच जे काही शिष्टमंडळ ते रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा मग अधिकाऱ्यांना भेटणार आहे, परंतु हा मोर्चा तात्पुरता या ठिकाणी स्थगित करण्यात येतोय आणि रेल्वेच्या विरोधात मनसेच्या वतीने घोषणाबाजी सुरू आहे। खाली मनसेच्या वतीने घोषणाबाजी सुरू राहील आणि वरती जे पहिला मजला आहे या ठिकाणी रेल्वे शिष्टमंडळाला मनसेचे पदाधिकारी भेटणार आहे। निश्चितच या संदर्भातली अपडेट घेणार आहोत। तुर्तास पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघूयात। रेल्वे प्रशासनाचा निषेध जो आहे तो केला जातोय। महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्या असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। रेल्वेवरती हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। रेल्वे प्रशासनाचा निषेध जो आहे तो केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर हा मोर्चा जो आहे तो आता निघालेला आहे। मुंब्र्यामध्ये काल जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेचा संताप जो आहे तो व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे। त्या दुर्घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। हॅलो, या ठिकाणी आता मोठ्या संख्येने पोलीस सुद्धा दाखल झाले असल्याचं आपण पाहतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो करण्यात आला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। हॅलो, आपण जर बघितलं तर आता रेल्वे प्रशासनाचा निषेध हा केला जात असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। काल जी दुर्घटना झाली तिच्यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? मुंबईकरांच्या समस्या नेमक्या कधी सोडवल्या जाणार? आणि जो हा ऐरणीचा खरं तर मुद्दा आहे, लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन म्हटलं जातं। मोठ्या संख्येने चाकरमानी याच लोकलने प्रवास करतात आणि तीच लोकल जर मुंबईकरांसाठी असुरक्षित असेल, अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर निश्चितच
याचं जबाबदार नेमकं धरायचं कुणाला हा प्रश्न आहे. शिवाय रेल्वे प्रशासनानं तर या संपूर्ण गोष्टींवरून हातच झटकलेले आहेत. त्यांनी या संपूर्ण गोष्टीचं खापर प्रवाशांवरच फोडलेलं आहे. प्रवासी गर्दी करतात, लटकून प्रवास करतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता मनसे आक्रमक झाले.